पाथरी नगर परिषदेत प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेअंतर्गत 465 घरकुलांना मंजुरी। पाथरी शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेअंतर्गत एकूण 465 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे। या निर्णयामुळे अनेक गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या मंजुरी प्रक्रियेदरम्यान पाथरी नगराध्यक्ष आसेफ भैया खान, घरकुल प्रकल्प अधिकारी आनंदी सर, नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांना योजनेची माहिती देत मंजुरी प्रक्रिया पारदर्शक व सुरळीतपणे पूर्ण करण्यात आली। यावेळी नगरसेवक मोईस मास्टर, नगरसेवक मुजीब आलम, नगरसेवक गोविंद हरकळ, माजी नगरसेविका फलके मॅडम, सुनील पाटील, प्रताप शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। उपस्थित लोकप्रतिनिधींनी मंजूर लाभार्थ्यांचे अभिनंदन करत शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील असे सांगितले। घरकुल योजनेमुळे शहरातील बेघर तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना सुरक्षित व सन्मानाचे निवासस्थान उपलब्ध होणार आहे। नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले। या निर्णयामुळे पाथरी शहरातील विकासाला आणखी चालना मिळणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। तमाम जनतेसाठी शासनाचे जे योजना येतील त्या योजना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करू। आता सध्याच्या स्थितीला 465 घरकुल आम्ही मंजूर केलेले आहे आणि 8 दिवसात अजून DPR आमचा 800 येईल। सन्माननीय आमदार सईद भैया खान यांनी जे मुंबईहून माडाकून जे आम्हाला 465 DPR मंजूर करून दिले त्याबद्दल त्यांचा धन्यवाद। आणि पाथरी शहराला जे शब्द दिलता ते पूर्ण केलंय। याच्यापुढे बी जे शासनाच्या योजना येतील ते पूर्ण प्रत्येकपर्यंत पोहोचू। जय हिंद, जय महाराष्ट्र।